आपण लकीली किचकट म्हणून त्रास करून नाही घ्यायचा, की ग्रेटफुल आहोत आपण. You know that I lie when I say that I'm fine, 'cause you know me like that. You know me better than anyone I know. हे बघा, अशी काहीशी अवस्था होती आमच्या सोसायटीच्या बाजूलाच, म्हणजे बॅकसाईडला जो रोड आहे तिथे. आणि अशा या पाण्यामधून दूध आणायला निघालेत काही लेडीज. दिसतायत तुम्हाला समोर छत्री घेऊन. सुद्धा दूध आणायला गेले होते. आणि जिथे दूध मिळतं ना, तिथे हे बघा, ही अशी रश्शी लावली होती आणि एवढा सारा स्ट्रगल करून दूध घ्यायचं होतं. मी हे लांबूनच पाहून परत आले असते बरं का, मी बिलकुल रिस्क घेतली नसती. आणि हा असा सततचा पाऊस. हा व्हिडिओ आहे मंगळवारचा, ज्या दिवशी आहोंची तब्येतही बरी नव्हती आणि इतका सारा पाऊस, रोडवरती पाणी, म्हणून मी त्यांना जाऊही दिलं नव्हतं ऑफिसला. म्हटलं चला आराम करा, तुमच्या बॉडीलासुद्धा रिकवर व्हायला वेळ मिळेल. पण कसला काय आराम, दिवसभर ऑफिसचं काम करत होते. थोड्याशा न्यूज पाहायच्या, थोडंसं इकडून तिकडून घरात करायचं आणि पुन्हा ऑफिसच्या कामाला बसायचं. एवढंच काय, तर दुपारनंतर थोडा पाऊस कमी झाला म्हणून MIDCमध्ये माझं एक काम आहे ऑफिसचं, तेही करायला ते बाहेर पडले होते. म्हणजे मला नंतर असं वाटायला लागलं की यांना ना घरी बसवण्यापेक्षा ऑफिसला पाठवलं असतं तरी बरं झालं असतं. घरचं ऑफिस करून ठेवलं होतं त्यांनी आणि माझंही काम सुरूच होतं. तर ही अशी काहीशी अवस्था पुण्याची झालेली आहे, पिंपरी चिंचवडची. आम्ही प्रॉपर पुण्यात नाही आहोत, पिंपरी चिंचवडमध्ये आहोत, मोशीमध्ये आहोत. तर मोशीच्या रस्त्यांची सुद्धा ही अशी अवस्था होती. चाकणची तर तुम्ही पाहतच असाल, खूप वाईट अवस्था होती. आणि म्हणूनच घरच्या स्त्रीला भीती वाटत होती की कसं कामावर पाठवायचं नवऱ्याला. Yeah, I know exactly how you find. मस्तपैकी शेवयाचा उपमा, थोडंसं कोथिंबीर टाकून त्याच्यावरती शेंगदाणे वगैरे टाकून थोडंसं मस्त नाही का खरपूस भाजायचं शेंगदा शेवया, तुपात भाजायचे. तुम्ही आज घरी जा. आणि एवढी कसरत पोहत पोहत जाऊन दूध घेऊन आले. घेऊन आले. कसलं भारी. मला ना तुम्ही पहिल्यांदा जसं सांगितलं ना की असं अशी अवस्था आहे, मला खरंच नाही वाटलं. तिथं तुला माहिती आहे का, तिथं तो ओढा नाही का, तो तिकडून येणारा जुना ओढा, तो पूर्ण भरून वाहतोय. तिकडचं सगळं पाणी इकडे येतं. असल्या वातावरणात वेगवेगळ्या फोडण्यांची सुगंध यायला लागलेत घरात. आपण पण देऊया चला. खरंच या पावसाच्या वातावरणामध्ये, या अशा दिवसांमध्ये खूप सुगंध असे फोडणीचे येत होते वेगवेगळीकडून. आणि असं होत होतं, म्हणजे नाही का, भूकही लागते आपल्याला खूप छान. असं वाटतं की गरमागरम करावं आणि खावं, थंड नको. तर आहोंनी काय सांगितलं ऐकलंत ना, की असा उपमा हवा आहे. तर मी अशा पद्धतीनं बनवते. हे मी बऱ्याच वेळा शेअरही केलेलं आहे. पण तरीसुद्धा मला एकदा कॉमेंट होती की तू इतका मोकळा मोकळा शेवयांचा उपमा कसा करतेस, या शेवया कोणत्या यूज करतेस. तर या मला आईनं दिलेल्या आहेत गावाकडच्या, ज्या गव्हाच्या आणि रव्याच्या आय थिंक मिक्स असतात, पण या बहुतेक गव्हाच्याच आहेत फक्त. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण असा पॅन यूज करतो ना ट्रायप्लायचा, तेव्हा ना खूप असं फोडणी देताना जिरे मोहरी तडतडून बाहेर उडतं. तर खोलगट भांडं असेल तर इतकं नाही उडत, पण अशा पॅनमध्ये उडतं. आणि म्हणूनच मी अशा वेळेला झाकण यूज करते, जेणेकरून आपला ओटा हॉब कमीत कमी खराब होईल. बघा ना, जास्त उडत नाही मग. आणि फोडणी पण इतकी छान बसते ना, तिचा फ्लेवर खूप भारी येतो. आणि हे असं उलटं करते मी. म्हणजे काही जण काय करतात की पहिलं फोडणीमध्ये पाणी उकळवून त्यामध्ये सेवया ॲड करतात. मी तसं नाही करत. तुम्ही पाहिलं ना की मी फोडणी देते प्रॉपर, आणि त्या फोडणीमध्ये भाजलेल्या शेवयावरून ॲड करते, तेलामध्ये छान फ्राय करून घेते. आणि मग वरून हे अशा पद्धतीनं जितकं पाणी गरजेचं आहे त्या शेवयांना, ते मी पाणी थोडं थोडं त्यामध्ये ॲडजस्ट करते, टाकते. मीठ आणि थोडीशी साखर आणि वाफ देऊन घ्यायची. खूप मस्त बनतात सेवया. बघाच आता तुम्ही पुढे. Baby, we got up. Yeah, look at us now. After all. आणि अजून एक सांगू का तुम्हाला, जेव्हा तुम्ही सुरुवातीला सेवया भाजून घ्याल ना, तेव्हा ना तुपात तेलात भाजायच्या नाहीत, फक्त कोरड्या भाजायच्या. नाहीतर ना निम्म्या त्या पॅनला चिटकून बसतात त्या तुपामुळे आणि तेलामुळे. काढताना नाकी नऊ येतं मग ते
प्रॉपर निघतही नाही आणि इरिटेट व्हायला होतं. म्हणून मग मी हा फंडा यूज केला आहे. तुम्हाला जे काही तेल तूप यूज करायचं आहे ना ते फोडणीमध्ये करायचं. सेवया भाजताना बिलकुलच तेल किंवा तूप यूज करायचं नाही. आहोंनी मला सूचना देताना सांगितलं होतं की तुपात भाज. काहीही तूप वगैरे मी यूज केलेलं नाही आहे इथे. आणि मला ना तुपातल्या शेवयांचा उपमा बिलकुल आवडत नाही. माझ्यासारखं कोण कोण आहे नक्की मला कमेंट करून सांगा. मला फक्त आणि फक्त तेलातल्याच शेवयांचा उपमा आवडतो. हां, शेवयाची जेव्हा खीर करतो आपण तेव्हा हमखास तुपातलीच खीर असायला हवी. हे असं कॉम्बिनेशन असायला हवं. उठसूट कुठल्याही पदार्थामध्ये तूप हवं असतं आहोंना, जे मला बिलकुल नाही चालत. ना मला रव्याच्या उपम्यामध्ये तूप आवडतं ना शेवयाच्या. आता आहोंची फरमाईश झाली, आता ही मुलाची फरमाईश. याला ना शेंगदाण्याचे लाडू सोडून दुसरे कोणते लाडूच आवडत नाहीत. सतत शेंगदाण्याचे लाडू हवे असतात. मी बऱ्याच वेळा शेअरही नाही करत केलेली रेसिपी. इतक्या वेळा माझ्याकडे शेंगदाण्याचे लाडू बनतात. ड्रायफ्रूट्सचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्सचं जे काही मी बनवते ते बिलकुल खायचं नसतं याला. आवडतच नाही प्रितिशला. त्याला फक्त आणि फक्त शेंगदाण्याचेच लाडू आवडतात. तर आता त्याची फरमाईश. पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते. शेंगदाणे भाजून ठेवून दिले. मसाला भेंडी बनवण्यासाठी ना मी लास्ट टाईम एक पावडर बनवलेली होती. तीही वापरली मी आज या भाजीला. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट मस्त झाली होती. तो मसाला बनवण्यासाठी मी काय केलं होतं माहिती आहे, थोडंसं आपलं डाळं असतं ना ते म्हणजे भाजकी डाळ आणि तीळ आणि थोडेसे धणे जिरे अशी मी पावडर बनवलेली होती. ती यूज केली भेंडीला. छान लागते आणि आपण ती अशी ना रेडीसुद्धा ठेवू शकतो. ऐन वेळेला आपल्याला भाजीला वापरायला सोपं जावं म्हणून. आणि शेंगदाण्याच्या लाडूमध्ये मी वेगळं काहीच नाही घालत. वेलची, शेंगदाणे आणि गूळ फक्त एवढंच असतं. आणि मिक्सरला फिरवून घेतानाच ब्लेंडरला मी काय करते, मिक्स करते. थोडेसे शेंगदाणे, थोडंसं गूळ आणि थोडीशी वेलची आणि मग ते फिरवून ना डायरेक्ट हे असं बारीक करून बांधून घ्यायचे. वेगळं काहीच याला करायची गरज नाही आहे. वेलची मी पूर्वी यूज करत नव्हते. मला तुम्हीच कोणीतरी कॉमेंट करून सांगितलं होतं की वेलची यूज करून बघ छान फ्लेवर येईल आणि तेव्हापासून मी करायला लागली आहे. तर हार्डली हे 3-4 दिवस पुरतील बघा. कितीही करा तुम्ही, पटकन संपतात. मी आज जवळपास 1 किलो शेंगदाण्याचे केले असतील. थोडेसे काढले होते बाजूला. सगळं कुठं नाही असंच घेऊ शकता. मोठावाला घ्या. लगेच तेवढ्याशा प्लेट कशाला? खाऊन सांगा ना कसं झालं एकदाच. बढिया. पुन्हा पाऊस, पुन्हा पाऊस. वाव, किती सुंदर आलं. Baby, we got up, yeah, look at us now. After all these years, you're a smile. हा डान्स शिकताना मी अगदी हौसेने शिकली आहे, प्रॅक्टिस केली आहे. पण आता ना शूट करायचा मूडच होत नाही आहे आणि त्याचमुळं जास्त मी याला व्यवस्थित असं फिनिशिंग वगैरे केलेलंच नाही आहे. मग म्हटलं जाऊ दे, ॲटलिस्ट या आठवड्याचा एक्सरसाइज तरी झाला आपला. आपण करू नंतर फ्युचरमध्ये कधीतरी वाटलंच तेव्हा शूट. कारण काय काय हे असं होतं ना की शिकताना शिकतो आपण पण नंतर नाही मूड होत. झालं का? सिग्नेचर कधी अपलोड करायची? थोडं राहिले, 10 मिनिटाचं राहिलंय. बरं, एकदम एकदम थोडं. गट. हे मी ऑफिसचं काम नाही करत आहे, हे मी यूट्यूबचंच काम करते आहे. म्हणजे आम्ही क्रिएटर लोकांनी एखाद्या ब्रँडसाठी महिनाभर जे काम केलेलं असतं त्याचं इनवाईस रेज करायचं असतं. आता हे कोण इन्फ्लुएन्सर सांगतात की नाही माहिती नाही, बट मी सांगते की असं असतं की आपल्याला सांगितलेलं असतं की महिनाभरात त्यांना किती, एखाद्या ब्रँडचे किती व्हिडिओ आपल्याला त्यांना द्यायचे बनवून आणि आपण ते द्यायचे आणि त्यानंतर मग त्यांच्या साईटवरती ते सांगतात आपल्याला, लिंक वगैरे देतात आणि मग एक फॉर्म देईल, इनवाईस असतो आपला, ते आपलं इनवाईस रेज करायचं असतं. तर ते मी इनवाईस भरते आणि खूप किचकट आहे. म्हणजे जेवढं आपण लकीली किचकट म्हणून त्रास करून नाही घ्यायचा, की ग्रेटफुल आहोत आपण की आपल्याला एवढे सारे असं मानायचं की ग्रेटफुल आहोत आपण. खूप खूप धन्यवाद देवाचे की जरी हे इतकं सारं काम लागलं तरी सुद्धा हे एवढे सारे व्हिडिओज आपल्याला ब्रँडकडून आलेले आहेत आणि त्याचे आपण पैसे घेत आहोत आणि त्याचंच हे मी काम करते. आणि म्हणूनच संध्याकाळी 7 वाजतात बघा. आता 7 वाजून 5 मिनिटं पण थोडं राहिले, कारण थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे आणि आता बाकी स्वयंपाक करायचे. ठरवलं तर खूप काही होतं आत्ता, हे करायचं ते करायचं. आता आमचा चेहरा बघून करा असं वाटतंय. ठीक आहे, जिरा राईस आणि दाल तडका करूया. सिंपल.
भजी मग उद्यावर पोस्टपोन करूया. चालेल, घसा पण जरा थोडंसं राहिलं, नंतर तुमची हेल्प हवी मला थोडी. ओके.